नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण चंदन हे बोल दाखव आणि इकडलं समोरचं बी बोल दाखव. इकडे दाखव दाखव. हे बुदले गल्ली आहे बरोबर. आणि दुल्या गणपती आहे इकडं दुल्या गणपती आणि इकडं बाळ गणपती. दुल्या गणपती आणि बाळ गणपती मध्ये राष्ट्रवादीचं टायमिंगचा घड्याळ आहे. या आपण थेट उमेदवार आहेत प्रभाग 4चे, त्यांच्या घरात जाणार आहोत, सरळ त्यांच्या घरात निघणार आहोत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची रणनीती कशी असणार आपण विचारणार आहोत. चंदन या या. लिंगायत समाजाला न्याय मिळावं असं ह्या प्रभागातले सर्वच लिंगायत समाज म्हणत आहेत. आपण जाऊया. हे बघा, खरंच राष्ट्रवादीनी सर्वसामान्य लोकाला बिडवे कुठे आहेत? कुठं? इकडे आहेत. आपण बिडवेचे आहेत. नमस्कार. प्रचाराला निघाला वाटतं. होय, हे काय मला सांगा, येणाऱ्या निवडणुकीमध्ये बिडव्यांची रणनीती कशी असणार आहे? दुल्या गणपती आणि बाळ गणपती मध्ये टायमिंगचा घड्याळ काय असणार आहे? रणनीती म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे, प्रभाग क्रमांक 4 मधील सर्व जनता, माय माऊली, माझा मित्र परिवार, माझा समाज, सर्वांनीच ठरवलं एकंदरीत की इथं आता बदलच हवाय सर्व लोकांना. लिंगायत समाज तुमच्या बरोबर आहे का? 100% लिंगायत समाज पूर्ण माझ्या बरोबर आहे आणि राहणार पण. आशीर्वाद मला देण्यासाठी लिंगायत समाज तत्पर आहे. त्या समाजाच्या जोरावर तर मी उभा आहे. खरंच लिंगायत समाजाच्या जोरावर हे थांबलेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया लिंगायत समाज काय करताय. मला सांगा साहेब, प्रभागामध्ये बहुभाषिक कुठली लोकसंख्या आहे जास्त? प्रभाग क्रमांक 4 मध्ये सर्वात जास्त तर लिंगायत समाज आहे. त्यानंतर आमचा दलित समाज आहे, धनगर समाज आहे, मराठा समाज आहे, मुस्लिम समाज आहे, क्षत्रिय समाज आहे, मारवाडी समाज पण आहे, नामदेव शिंपी समाज आहे. आमचा बहुभाषिक सर्वांचेच आहेत. सर्वांचा आशीर्वाद आहे. लिंगायत समाजाचा तर आहेच आणि राहणार पण. त्या व्यतिरिक्त सर्व समाजाचा पण चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आहे. सर्वांचा चांगला आशीर्वाद आहे, सहकार्य आहे, लाभत आहे. मला सांगा, प्रभागात तुम्ही फिरत आहेत, डोर टू डोर प्रत्येकाच्या घरी चालल्यात, त्या लोकांचं म्हणणं काय आहे? ऐकून घेतलं का तुम्ही? ऐकून घेतलं म्हणले तुम्ही कायच काळजी करू नका, तुम्ही जावा, आम्ही ठरवलंय, तुम्ही काय चिंताच करू नका म्हणायला लागले सगळेजण. निवडणुकीमध्ये सगळे असंच म्हणत असतात, प्रत्येक नगरसेवक येतात. नाही, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचा प्रतिसाद जे आम्हाला मिळतंय, त्यांना सांगितलेलं आहे की काम करणारे माणसं आम्ही सर्वजण जिद्दीने चिकाट्याने आम्ही 4 जण नौके आहोत. खरं उत्कृष्ट पद्धतीने काम करायची सर्वांचा आमचा ध्यास आहे. शिक्षित आहेत आम्ही सर्वजण. म्हणजे जनतेची अडचण, नागरिकांच्या अडचणी सर्व माहिती आहेत. काय हे फक्त ड्रेनेज, रस्ते, पाणी, वीज ह्या व्यतिरिक्त पण महिलांच्या हाताला काहीतरी काम मिळालं पाहिजे. त्यांचं हॉस्पिटलायझेशनचा काहीतरी खर्च आहे, त्यांचं काय रिटायर लोकांच्या काहीतरी गोळ्या औषधे असतील, की कोणाच्या शिक्षणाचं, कोणाच्या लग्नाचं, जे पण काय सरकारकडून ज्या पण वंचित घटकापर्यंत, महिलांपर्यंत ज्या पण काय सुविधा पुरवल्या पाहिजेत ते 100% पुरवणार. आणि आम्ही त्यांनाच त्या विषयाला प्राधान्य देणार आहे. खरंच हुशार आहेत. मला सांगा, तुमच्या घरचे कुठे आहेत? या. मला सांगा, या तुम्ही या. लिंगायत समाज हा, भाजपाच्या संकट असतंय कधी बी शहर उत्तर मधला, आणि तुम्ही असं प्रभाग 4 मध्ये म्हणजे भाजपाचा बालेकिल्ला ह्या प्रभागात उभारलात, कसं वाटतंय तुम्हाला? भाजप लिंगायत समाजासोबत असते किंवा पाठिंबा असते हे विषयाच्या आधी बाबुराव तोले 25-30 वर्ष नगरसेवक होते या इथून. राजशेखर चर्चनकर साहेब होते, त्यानंतर जगदीशअण्णा पाटील होते. भाजप आहे खरं 30-35 वर्ष तर काँग्रेस होतं सगळं. जगदीश अण्णांच्या माध्यमातून हे भाजपमध्ये झालेलं आहे. ताई, मला सांगा, तुमच्या घरचे निवडणुकीला थांबलेत,
ಕನ್ನಡ ಭಾಷೆ ಹಾ ಕನ್ನಡ ಬರ್ತಾ ಇದೆ ಹಾ ಕನ್ನಡ ಬರ್ತದ್ರಿ. ನಮ್ಗ ಕನ್ನಡ ಥोडे ಬರ್ತಾ ಇದೆ, ಜಾಸ್ತಿ ಬರಲ್ಲ. ಹಾ मराठी ತಿಳಿತಾಳ. ಹಾ ಎರಡು ತಿಳಿತಾವ್ರಿ ನಂಗೆ, कन्नड मराठी ಎರಡು ತಿಳಿತಾव. हा ताई, मला सांगा, तुमचे घरचे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हा कन्नड भाषिक इकडे भरपूर आहेत तुमचे समाजाचे. ಹಾ ಏನ್ ಹೇಳ್ತೀರಿ ಕನ್ನಡ ಭಾಷೆ ಮಂದಿಗೆ, ಮತದಾರರಿಗೆ ಅವ್ರ ಸಾಮಾಜಿಕ ಸೇವಾನೇ ಮಾಡ್ಕೋತ ಬಂದಾರ್ರಿ ಮನೆಯನ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿಗೆ. ಹಾ ಅದರ್ಲಿಂತ ಅವ್ರು ಲಿಂಗಾಯತ್ ಸಮಾಜದವ್ರನು ಅಂತ ಹೇಳ್ಯಾರ. ನಮ್ ಕಡೆಲಿಂತ ಎಲ್ಲಾರು ಓಟ್ ಹಾಕ್ಬೇಕಂತ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಕತ್ತೀನಿ. लाडकी बहीणದು ರೊಕ್ಕ ಸಿಗ್ತಾವ ನಿಮ್ಗೆ 1,500 रुपये? हा सिगताವ್ರಿ. कोण देते असं तुम्हाला वाटतंय? हे अजित दादा, हा आमच्या पक्षाच्या अजित दादा देते. अजित दादा देतेत असं यांचं म्हणणं आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही प्रचाराला फिरत आहेत का तुमच्या घरच्या बरोबर? ಹಾ फिरायला ಏನ್ ಅನ್ಲಕತ್ತಾರ ಮಂದಿ? ಮಂದಿ ಅವ್ರ ಅಭಿಪ್ರಾಯ ಬಹಳ ಜಾಸ್ತಿ ಇವ್ರಿಗೆ ಓಟ್ ಹಾಕ್ತೀನಿ ಅಲ್ಲಗತ್ತಾರ್ರಿ. ಹಾ ಹಾ ಏನ ವಿಕಾಸ್ ಏನ್ ಹೇಳಕತ್ತಾರ? ಇಲ್ಲ, ಪ್ರಗತಿ ಮಾಡ್ರಿ, ಅದು ಏನೇನು ಎಲ್ಲಾ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ಕೊಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಕತ್ತಾರ್ರಿ. खरंच गरीब कुटुंबातल्या या मित्रांना राष्ट्रवादीच्या टायमिंगच्या घड्याळाने तिकीट दिलंय. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया टायमिंगचा घड्याळ आणि लिंगायत समाज आणि इतर समाज काय करताय हे मात्र निश्चित आहे. मला सांगा साहेब, निवडणुकीत थांबले तुम्ही, हो बरोबर आहे. इथं बहुजन समाज आहे, त्यांचं मत काय आहे? बहुजन समाजाचं आता सांगायचं झालं तर सोलापूर शहरात कार्यसम्राट आनंददादा चंदनशिवची अशी ओळख आहे. पक्षाच्या आणि जातीच्या पलीकडे जाऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणून आनंददादा चंदनशिवेंचं नाव आहे. आणि त्या पूर्ण समाजाला माहिती आहे की आनंददादा कोणतं पण काम करू शकतात. प्रभाग क्रमांक 5 मध्ये आता जे लोक बघतात, बहुजन काशी कपडे समाज बी आहे इथं साहेब. त्या समाजात मी लहानाचं मोठं झालोय. असं एक कुटुंब नाही, असे काशी कपड्या समाजात मी लहानाचा मोठा झालो आहे असं हे म्हणतात. 100% धनगर समाजात झालोय लहानाचं मोठं. काशी का तर माझ्या शेजारी, माझ्या समोर सर्व ते समाज आहेत. धनगर समाज आणि काशी कपडे गल्लीच आहे माझ्या शेजारी, आजूबाजूला. मराठा समाज बी आहे. मराठा समाज आहे की, मराठा समाज शिवगा मंदिर जवळ आहे. ते पण सर्व माझे मित्रच आहेत मराठा वस्तीत. आता ह्याच भागात राहिल्यामुळे लहानपणापासून सर्व ह्या समाजातच गेलेलं आहे. आणि असं नाही की कोणाची ओळख नाही, कोणाचा आशीर्वाद, कोणाचं सहकार्य, मला कोणाचा प्रतिसाद मिळणार नाही. त्या सर्वांच्या जोरावर मी इथपर्यंत आता पोहोचलोय. ह्या पुढे पण ह्या सर्वांचा आशीर्वाद राहणार आहे, एवढं निश्चित सांगू शकतो. ताई, तुम्ही सांगा, तुमच्या नवऱ्या बरोबर हा आता तुम्ही फिरताय, हा बरोबर, काय सांगाल मतदारांना तुम्ही? ಹಾ काय सांगणार आहे तुम्ही? ಅವ್ರಿಗೆ ಓಟ್ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಕತ್ತೀನ್ರಿ. ಇಂತ ಮನುಷ್ಯ ನಿಮ್ಗ ನಗರ ಸೇವಕ ಆಗ್ಬೇಕಂದ್ರ ಅವ್ರ ಪುಣ್ಯ ಮಾಡಿರ್ಬೇಕು. ಮನಿಕಿಂತ ಹೆಚ್ಚ ಅವ್ರು ನಗರಕ್ಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತಾರ್ರಿ. हा. ಹಾ म्हणजे घरापेक्षाही जास्त हे सामाजिक काम करतेत असं त्यांच्या घरचे म्हणतात. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया टायमिंगचा घड्याळ प्रभाग 4 मध्ये कुणाचे काटे फिरवत आहे हे मात्र निश्चित आहे. मी राहुल रणदिवेसह चंदन बोल्लू, सोलापूर न्यूज.